हसन मुश्रीफ आपल्या बरोबर आहेत। मुश्रीफ सर, पक्षाकडनं आज आंदोलन करण्यात आलं, दहशतवादी बॅड हल्ल्याचा निषेध आंदोलन करण्यात आलं, परंतु या सगळ्या हल्ल्यामध्ये धर्म पाहून कुठेतरी हल्ला करण्यात आला असं देखील सातत्यानं भारतीयांचं म्हणणं आहे, काही लोकांचं म्हणणं आहे। कालही मी याचा निषेध केलेला होता आणि मी सांगितलं होतं की संपूर्ण अल्पसंख्याक संपूर्ण भारत ह्या घटनेच्या विरोधी आहे, देशाच्या बरोबर आहे आणि कसल्याही परिस्थितीत यांना सोडता कामा नये अशा भावना मी व्यक्त केलेल्या होत्या। आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि अमित शहा ज्यांनी कृत्य केलेलं असेल त्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही। परंतु भाजपच्याच एका भाजप छत्तीसगड भाजपच्या ट्विटर हँडलमधनं एक पोस्ट करण्यात आली की खरं तर जात बघून गोळ्या घातल्या नाही, धर्म बघून गोळ्या घातल्या नाही, त्याचं आता ती माहिती सगळीकडे आलेली आहे, परंतु संपूर्ण सगळ्यांनीच याची निंदा करणं आवश्यक आहे आणि कसल्याही परिस्थितीत ह्या लोकांना सोडता कामा नये। परंतु हल्ला काश्मीरमध्ये झाला असला तरी काही लोकांकडनं असं म्हणणं आहे की आता मुसलमान बघून खरं तर कलमा पडून वगैरे अशा पद्धतीने हल्ला चुकीची जी घटना घडलेली आहे ते फार चुकीची नागरिकांचा निषेधार्ह आहे। पण काही भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की आता मुस्लिम लोकांवरतीच बायकॉट केलं पाहिजे, त्यांच्या वस्तू विकत घेतल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीचं देखील सोशल मीडियावरती एखाद्या प्रकारे ट्रेंड देशामध्ये संपूर्ण त्या काश्मीरमध्ये सुद्धा अल्पसंख्याक समाजानं या गोष्टीचा निंदा केलेली आहे, निषेध केलेला आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हसन मुश्रीफ होते मंत्री, त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर अल्पसंख्याक समाजाने देखील या सगळ्या हल्ल्याचा निषेध केलेला आहे, या गोष्टीचं राजकारण जे आहे ते कोणी करू नये असं मत जे आहे ते हसन मुश्रीफ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।